नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, तर या अंतर्गत पाहू शकता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट मंत्रालयामार्फत महत्त्वाची अशी माहिती प्राप्त झाली आहे. या अंतर्गत सगळ्या निराधार बांधवांना मग निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे काही विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर आपले दिव्यांग लाभार्थी असतील, या सगळ्यांसाठी जो मे महिन्यासाठीचा हप्ता आहे, हा कधीपर्यंत दिला जाणार आहे, या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट प्राप्त झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निराधार बांधवांसाठी एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 तारखेला जवळजवळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता आणि त्याचवेळी जवळजवळ 3 का 4 तारखेला 4 मेला मे महिन्यासाठीचा हप्ता जमा करण्याबाबतचा शासन निर्णय जो आहे हा जारी करण्यात आला होता. आता हा जो मे महिन्यासाठीचा हप्ता आहे, हा असं सांगण्यात आलं होतं की 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. अशा पद्धतीचं परिपत्रक निराधार शाखेमध्ये नोटीस जी आहे ही लावण्यात आली होती. नोटीस बोर्डावर हे पत्रक लावण्यात आलं होतं. मात्र आता तुम्ही जर खरी गोष्ट पाहिली तर शनिवार आजचा दिवस शुक्रवार आहे. उद्याचा एक दिवस 9 तारीख, त्याच्यानंतर 10 तारखेला साप्ताहिक सुट्टी असेल, शासकीय सुट्टी असेल रविवारची. तर 10 तारखेपर्यंत कशा पद्धतीने शासन ही प्रक्रिया करणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल आणि मे महिन्यासाठीचा हप्ता हा देण्याबाबत मंत्रालयामार्फत जे दूरध्वनीवरून माहिती सांगण्यात आली त्यानुसार 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना दोन्ही हप्ते मिळणार आहेत असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्यापही याबाबतची कोणतीही कारवाई झाली नाहीये. तर असं पुन्हा एकदा वाटतं की पुन्हा एकदा पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे अजून एक आठवडा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत जेव्हा हप्त्याची वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाते, लगेचच सॅस पोर्टलवर 2 ते 3 दिवस अगोदर नोटीस जी आहे, परिपत्रक नोटिफिकेशन दिलं जातं. मात्र यावेळेला तसं काही झालेलं नाहीये. याचा अर्थ पुन्हा एकदा अजून एक आठवडा लाभार्थ्यांना वाट पाहावी लागू शकते. शासकीय अधिकारी असतील, त्याचबरोबर मंत्रालयामार्फत, त्याचबरोबर जी हेल्पलाईन नंबर आहे, यावर आपण संपर्क केला असता सगळ्याकडून वेगवेगळी माहिती मिळालेली आहे. तर अशी शक्यता आहे की अजून एक आठवडा उशीर होण्याची शक्यता आहे. उद्याचा एक दिवस लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कदाचित एप्रिल महिन्यासाठीचा आणि मे महिन्यासाठीचा एकत्रित येऊ शकतो. मात्र त्यासाठी सॅस पोर्टलवर परिपत्रक जारी होणं महत्त्वाचं होतं. तर अद्यापही सॅस पोर्टलवर तुम्ही जर पाहिलंत, या आधार योजनेची जी पोर्टल आहे, यावर कोणतंही परिपत्रक जारी केलेलं नाहीये. तर याबाबत आपल्याकडे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट प्राप्त होतील, सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर या सगळ्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत पेन्शनबाबतच्या, या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.